आणि त्याच्यामुळे या लोकांना ज्या इंजुरीज झाल्या त्या इंटरनल इंजुरीज आहेत. काही लोक खाली त्यांना आणत असताना त्यांना आगीमुळे काही बर्न झालेलं आहे, परंतु अशा मेजर बर्न्स नाही आहेत. एकच लहान मुलं आहे, 2 लहान मुलं आहेत ज्यांना शिफ्ट करणार आहेत कस्तुरबाला. ऑलरेडी कमिशनर साहेबांनी त्यांना कस्तुरबाला शिफ्ट केलेलं आहे, कारण वेळेवर त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी होणं आवश्यक आहे. ते आउट ऑफ डेंजर आहेत, परंतु प्लास्टिक सर्जरी केली तर त्यांच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट राहणार नाही. जो काय प्राथमिक अंदाज आहे फायर ब्रिगेडचा, त्याप्रमाणे शॉर्ट सर्किटने ही आग लागली. आणि हे जे त्या ठिकाणी त्यांनी कपडे जमा केलेले होते, याच्या शेजारी काही गाड्या पार्क केलेल्या होत्या, काही मोटरसायकल पार्क होत्या स्टिल्टमध्ये, आणि त्याला ती आग लागल्यानंतर ही आग भडकली आणि त्याच्यामुळे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरपर्यंत ही आग तेवढ्यातच कंट्रोल करण्यामध्ये फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे. उरलेल्या लोकांना धुरामुळे इंजुरीज झालेल्या आहेत. बर्नच्या इंजुरीज फार कमी लोकांना. आता मी जवळजवळ प्रत्येक पेशंटला भेटून आलो. काही लोकांना ज्या बर्नच्या इंजुरीज आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. जे मृत लोक आहेत त्यांच्यासाठी मदतसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय सध्या दिल्लीला आहे, पण दिल्लीवरून मला फोन आला आणि त्याच्यामुळे मी लगेच निघालो. लोढासाहेब माझ्या अगोदरच निघालेले होते, लोढासाहेब अगोदर पोचलेले आहेत. आता ते घटनास्थळी गेलेले आहेत, आम्ही स्वतः तिथं जाऊ आणि निश्चितपणे आम्ही आता सर्वच सोसायट्यांना असे निर्देश देऊ, कारण हे शेवटी मॅनेजमेंट जी असते त्या बिल्डिंगची, ही सोसायटी बघत असते. आणि त्या सोसायटीने असं सांगण्यात आलं की पूर्वी यांना कळवलेलं होतं की अशा तऱ्हेने स्टोरेज करू नका, परंतु स्टोरेज झालेला ही वस्तुस्थिती आणि आग लागलीचा वस्तुस्थिती आहे. दुर्दैवी आहे की 6-7 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. सर, सगळं जे स्टिल्ट फ्लोअर असतो ग्राउंड फ्लोअरला. सर, प्रत्येक इमारतीमध्ये फायर सिस्टम असतात, या इमारतीमध्ये सुद्धा फायर सिस्टम चालू होतं का? नाही, ह्याची सगळ्याची एन्क्वायरी फायर ब्रिगेड करतं. तो रिपोर्ट MC साहेबांकडे येईल. 7 दिवसाची मुदत त्याच्यासाठी असते, कारण व्यवस्थित करायला लागतं जेणेकरून असे इन्सिडेंट्स पुन्हा पुन्हा घडू नये. याच्यासाठी प्रिकॉशन घ्यायला लागते. स्वतः म्युन्सिपल कमिशनर साहेब या ठिकाणी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आणि याची गंभीर नोंद घेतलेली. आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. पूर्वीसुद्धा दिलेल्या आहे, जसं कमिशनर साहेबांचं म्हणणं होतं, आणि पुढेसुद्धा त्या पुन्हा एकदा सूचना सर्व कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना देतील की अशा तऱ्हेने ज्याला आग लागू शकते असं आपण मटेरियल रेसिडेन्शियल एरियामध्ये स्टोअर करू नका. नाही, 2 गोष्टी आहेत बघा. एखादा इन्सिडन्स घडतो, हा ॲक्सिडेंट असतो. ॲक्सिडेंट घडल्यानंतर आपल्याला कळतं की अशा तऱ्हेने स्टोरेज होतं. जोपर्यंत असं काही घडत नाही तोपर्यंत रुटीन कोर्समध्ये जी सोसायटी असते त्यांनी केअर घेतली पाहिजे, त्यांनी ताबडतोब नोटिसा दिल्या पाहिजे, तर असे प्रसंग टाळता येतील. कारण रेसिडेन्शियल एरियामध्ये लोक राहत असतात, इंडस्ट्रियल एरियामध्ये फक्त इंडस्ट्री असते आणि त्याच्यामुळे आग लागते, नुकसान होतं, परंतु मनुष्यहानी कमी होते. रेसिडेन्शियल एरियामध्ये आग लागली तर मनुष्यहानी जास्त असते, नुकसान भरपूर काढता येतं, मनुष्य गेलेला परत मिळत नाही. सर, हिंदीमध्ये एक कारण नहीं, 6 लोगों का निधन तो स्पॉट पे ही हो गया था. एक जो है वो कुपर हॉस्पिटल में हो गया है और बाकी सब लोग सेफ़ है. जिनको कुछ इंजरीज़ है, जो छोटे बच्चे हैं उनको इंजरीज़ है, म्यूनसिपल कमिश्नर साहब ने उनको कस्तूरबा हॉस्पिटल में शिफ्ट किया है ताकि उन पर प्लास्टिक सर्जरी हो और वो छोटे बच्चे होने की वजह से आगे चल के उन पर कुछ डिफेक्ट नहीं रहे, इसलिए प्रिकॉशन लिया गया है. वो भी आउट ऑफ डेंजर है. मुख्यमंत्री महोदय ने 4 लाख का मुआवजा हर जो मृत व्यक्ति है उसके लिए डिक्लेयर किया है, और जो भी हॉस्पिटल में ट्रीटमेंट हो रहा है वो सब फ्री किया जाएगा. कोई भी छोटा भी इंसिडेंस होता है फायर का, तो मुंबई का एक बहुत अच्छा सिस्टम है कि फायर ब्रिगेड उसका ऑडिट करती है. वो कमिश्नर साहब के साथ उसका रिपोर्ट चला जाता है और बाद में वो डिसीजन लेते हैं कि क्या क्या करना है. जैसे इस बारे में उन्होंने पहले भी एक सर्कुलर निकाला था कोऑपरेटिव सोसाइटी को कि इस तरह का स्टोरेज कहीं पे नहीं हो, लेकिन इसके बावजूद भी अगर सोसाइटी उसकी केयर नहीं लेते हैं तो और एक सर्कुलर लिया जाएगा. और अगर उसके बावजूद भी अगर कोई नहीं करता है तो जो हमारे स्टेप्स है वो सोसाइटी के खिलाफ भी होंगे, क्योंकि यहाँ पे आदमी की जान की ये रहती है और वो बहुमोल रहती है, उसकी कोई कीमत नहीं रहती है. फायर सेफ्टीबद्दल आपण वारंवार हे करतो, म्हणजे निर्देश देतो की फायर सेफ्टी असायला पाहिजे,
फायर सेफ्टीचं बघा असं आहे की हे जे ऑडिट केलं जातं हे प्रायव्हेट ऑडिट करणाऱ्या कंपन्या असतात आणि त्यांच्याकडून हे ऑडिट केलं जातं. कॉर्पोरेशनकडे एवढी मोठी यंत्रणा असू शकत नाही. कॉर्पोरेशन ज्यावेळेला बिल्डिंगला परमिशन देते त्यावेळेला काय काय नॉर्म्स पाळले गेले पाहिजेत हे फायर ब्रिगेड डिपार्टमेंट बघून त्याप्रमाणे बिल्डिंगना परमिशन दिली जाते. परंतु ही सगळी मशिनरी इंटॅक्ट ठेवायला लागतं, त्याचा मेंटेनन्स असायला लागतं आणि हे मेंटेनन्स आहे की नाही हे बघायचं काम ऑडिटरचं असतं आणि ह्या कंपन्या असतात जे फायर ऑडिट करतात आणि त्याचा रिपोर्ट पुन्हा कॉर्पोरेशनकडे येत असतो. परंतु एक मोठी प्रक्रिया आहे. मुंबई खूप मोठं शहर आहे आणि त्याच्यामुळे जेवढ्या इम्प्रूव्हमेंट करता येतात त्या कॉर्पोरेशन सातत्याने करत असते. इतर शहरांच्या कम्पॅरिझनमध्ये खूप चांगल्या सिस्टम्स या मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आहेत. तरी पण जुन्या इमारती आहेत, जुनं वायरिंग आहे, अशा इन्सिडेन्सेस होत राहतात आणि त्याच्यामुळे आता जी सिस्टम बसवलेली आहे त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी फायर झाली तर ते पुन्हा ज्यावेळेला कनेक्ट केलं जातं वायरिंग त्यावेळेला PWD डिपार्टमेंटचे लोक येऊनसुद्धा ते चेक करतात आणि त्यांनी सर्टिफाय केल्यानंतर त्याला बिल्डिंगला रिकनेक्शन केलं जातं. पथक काही नेमण्यात गेलेलं आहे का आणि या किती दिवसामध्ये रिपोर्ट 7 दिवसामध्ये हा रिपोर्ट कमिशनर साहेबांकडे येईल आणि त्याच्यावर पुढच्या काळामध्ये असे इन्सिडेन्सेस होऊ नयेत म्हणून योग्य ते निर्देश आदरणीय कमिशनर साहेब देतील. Yes, sir. Yes. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.